नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी युट्यूब चॅनलवर। तर मी शुभम विठ्ठलराव साखरे स्वागत करीत आहे आपल्या बीएमएस मराठी या युट्यूब चॅनलवर। तर कसं आहे, आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे स्पेशल संस्कृत या विद्यार्थ्यांसाठी जे बीएमएस फर्स्ट इयरला स्टुडंट आहे, त्यांना संस्कृत हा विषय खूप अवघड वाटते। तर त्या विद्यार्थ्यांकरिता आजचा हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे। तर का बरं, तर कारण की जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे त्यांना माहिती आहे, कारण की संस्कृत बीएमएस फर्स्ट इयरला सगळ्यात अवघड मानणारा विषय, जे विद्यार्थी फर्स्ट इयरला त्यांना माहिती आहे की सगळ्यात जो अवघड विषय सगळ्या विद्यार्थ्यांना वाटतो तो असतो संस्कृत। तुम्ही असं पाहिलं असेल, तुमचे जे सिनियर असेल किंवा कोणते तुमचे सुपर सिनियर वगैरे असेल, तर सगळ्यात जास्त बॅक लागणारा विषय जो असतो फर्स्ट इयरला तर तो संस्कृत असतो। कारण की त्यामध्ये खूप सारं ग्रामर असतं, खूप सारं म्हणजे असं जे आपण कधी कन्सेप्ट पाहिलेलं नसतं, जे की आपण आता एसएससी चे विद्यार्थी असतात नुकतेच, जे 10वी 12वी एसएससी आणि एचएससी मधून निघलेले असतात, सीबीएसई मधून निघले असते, त्यांना कधी संस्कृत हा विषयाशी कधी त्यांचा सामना झालेला नसतो आणि त्यामुळे त्यांना संस्कृत काय आहे काय नाही कशाबद्दल आहे तर त्यामुळे काही माहित नसतं। आणि डायरेक्ट बीएमएस फर्स्ट इयरला आल्यावर डायरेक्ट संस्कृत एक स्पेशल सब्जेक्ट, श्लोक वगैरे तर ठीक आहे बाबा, आपण वाचून बिचून करू शकतो काहीतरी तुटकं फुटकं, पण संस्कृत पूर्ण सब्जेक्ट आहे, त्याचं ग्रामर आपल्याला येत नाही, काय नाही, त्यामध्ये काय करायचं काय नाही विद्यार्थ्यांना माहिती नसतं। त्यामुळे सगळ्यात जास्त फर्स्ट इयरला बॅक लागणार जो विषय असतो तो म्हणजे आपला संस्कृत हा सब्जेक्ट असतो। तर ह्या सब्जेक्टसाठी तुमचं फिअर म्हणजे तुमची भीती दूर करण्यासाठी आम्ही स्पेशल बीएमएस मराठीने तर तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स आणलेला आहे, जे की आहे शिवा बॅच फॉर संस्कृत, जे आपले बीएमएस मराठी ऍप आहे। प्ले स्टोर वरती जा, प्ले स्टोर वरती तुम्हाला बीएमएस मराठी ऍप भेटून जाईल। यामध्ये तुम्हाला स्पेशल जे विद्यार्थी बीएमएस फर्स्ट इयर साठी आहेत किंवा रिपीटर सुद्धा आहेत, तर ज्यांना संस्कृत हा विषय खूप अवघड जात असेल, तर मी तुम्हाला आज गॅरंटी देतो, आज तारीख आहे 5 ऑक्टोबर, तर तुमच्या कंप्लीट 1 महिन्यानंतर जो तुम्ही हे लेक्चर वगैरे पाहताल तर तुम्हाला हा विषय तुमच्या बोटावर असेल, असा बोटावर असेल, तुम्ही खात्री घेऊन आमचे हे लेक्चर वगैरे बघा, त्यानंतर हा कोर्सला जाऊन परचेस करा। कारण की तुमचा हा विषय कुठेही बॅक राहणार नाही, याची मी तुम्हाला आज लिहून देतो। 100च्या बॉन्डच्या पेपरवर जरी म्हटले तरी हा तुम्हाला लिहिण्यात द्यायला हा माणूस तयार आहे, कारण की एकदम सोप्या वेळेने आम्ही खूप भारी प्रमाणे ती तुम्हाला संस्कृत हा विषय शिकवतो। काही विद्यार्थी म्हणजे सर मग तुमचे डेमो लेक्चर्स कुठे आहे, तर ते पण सांगतो बघा। बीएमएस मराठी ऍप वरती जाऊन तुम्ही तिथं ऑलरेडी आपले बॅचेस आहेत, त्यामध्ये तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता। आणखी एक आपलं जे युट्यूब चॅनल ज्यावरती तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे, त्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल संस्कृतची, ज्यामध्ये आम्ही कशा प्रकारे शिकवतो ते इन डिटेल सगळं काही तुम्हाला आहे। आणखी एक म्हणतील की सर संस्कृत कोण शिकवणार, तर स्वतः मी संस्कृतचे लेक्चर घेतो, तर स्वतः संस्कृत मी शिकवणार आहे त्या बॅच मध्ये। तर तुम्ही जाऊन नक्की बघा मी कशा प्रकारे संस्कृत शिकवले, जसं की समास असेल, संधी असेल, त्यावरती विविध असे ट्रिक झाले, कारक वरती अन्वय लेखन कशा प्रकारे शिकवले, त्यानंतर आणखी संस्कृत वर्णांना परिचय झालं, संज्ञा प्रकरण झाले, कशा प्रकारे दिलंय काय नाही, इन डिटेल सोप्या वेळी सगळ्या पद्धतीने मी शिकवलेला आहे, जे विद्यार्थ्याला एकदम सोप्या आणि साध्या भाषेत, जे की विद्यार्थ्याला कळल, जे की आपले फॅमिलियर लँग्वेज आहे, जे की आपली मराठी फॅमिलियर लँग्वेज आहे, जे की तुम्हाला एकदम इझी वेने सगळ्या सोप्या पद्धतीने हे तुम्हाला कळून जातील। आता ही बॅच आहे, या बॅचचे फीचर सांगतो तुम्हाला काय, जे आपण ऑलरेडी शिवा बॅचची तुम्हाला माहिती दिली मी, कशा तुमची गॅरंटी पण घेतो यामध्ये की संस्कृत हा विषय तुमचा क्लिअर निघायची। आता बघा या बॅचमध्ये तुम्हाला सुरुवातीला ऑल लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये भेटणार, तुम्हाला यामध्ये सगळे जे लेक्चर असेल ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटेल, कारण की सगळ्या कॉलेजचे टाइम कसे असते डिफरंट असतात, सगळ्याचे कॉलेजचे टाइम कसे डिफरंट असतात, तर त्यामुळे आपण काय रेकॉर्डेड लेक्चर देतो। ऑलरेडी सगळा सिलेबस तुमचा कव्हर केलेला आहे आम्ही, जाऊन तुम्ही जा फक्त बसा, तुम्ही एका दिवसमध्ये 15 दिवसमध्ये 8 दिवसामध्ये महिनाभरामध्ये तुमच्या हातावर सिलेबस कंप्लीट करा। ऑलरेडी आम्ही लेक्चर्स कव्हर केले सगळे, तुम्ही जा फक्त लेक्चर मध्ये जा, बॅच जॉईन करा आणि डायरेक्ट लेक्चर पाहायला सुरुवात करा। तुम्ही फर्स्ट टर्मला असू द्या, सेकंड टर्मला असू द्या किंवा रिपीटर असू द्या, तुम्ही कुठूनही जाऊन तुमचा सिलेबस तुम्हाला जो पॉईंट अवघड वाटतोय त्यामुळे डायरेक्ट जाऊन तुम्हाला बघा की लेक्चर मध्ये तुमचा तो पॉईंट क्लिअर होतो का नाही, का डायरेक्ट मी तुम्हाला खात्री देतो, आज खात्री देतो, तुम्ही तो जो पॉईंट पाहिला आपल्या लेक्चर मधून तर तुम्हाला असा 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 बोटावर तो पॉईंट आला पाहिजे। तुम्हाला सगळं काही इन डिटेल सोप्या पद्धतीने मी सगळं शिकवलेलं आहे, तुम्हाला तो विषयामध्ये कुठेही काही शंका होणार नाही, कारण की सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये मला पण माहिती आहे कुठं संस्कृतचे लेक्चर होतात आणि कुठं नाही, कारण खात्री देऊन, कारण की असेच प्लॅटफॉर्म आपले चलत नाही, कारण विद्यार्थी ऑफलाईन ऑनलाईन वर शिफ्ट का होतात तर माहिती आहे सगळ्याला काय कारण आहे काय नाही, असो राहिला तो पाठ, पण आपल्याला अभ्यास करायचा आहे तर कॉलेजवर कधी अभ्यास होत नसतो। जर स्पेशली संस्कृत सारख्या सब्जेक्ट जर अभ्यास करत असेल त्यासाठी थोडं काहीतरी आगळं वेगळं करावं लागतं। पासिंग आपल्याला काढायचे, कोणी पेपर द्यायला दुसरे येणार नाही, आपल्यालाच आपले विषय काढून पुढे जावं लागतं। कोणी कॉलेज वगैरे कोणी नसतं खात्री घेत कोणाची, तुम्हाला तुमचा विषय तर तुम्हाला तुमचा विषयच काढावा लागतो, कोणी कोणाचं मागं नसतं, कोणी कोणासोबत नसतं, फक्त स्वतः करून अभ्यास पुढे जायचं असतं। आपले लोड ध्यानात ठेवा। आता हे झालं आपलं फीचर बघत होतो आपण, राहिला विषय दुसरा, तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला भेटतील। पेपर 1 आणि पेपर 2 चा सिलेबस सगळा आम्ही कव्हर केलेला आहे, ऑलरेडी कव्हर केला, तुम्ही डायरेक्ट जा लेक्चर पहा, तुम्हाला सगळे ऑलरेडी आम्ही
दिलेला आहे। त्यामध्ये आणखी एक सांगतो तुम्हाला एमसीक्यू सुद्धा प्रोव्हाइड केले, एक्सपेक्टेड एमसीक्यू सगळे एमसीक्यू जवळपास तुम्हाला 500-600 एमसीक्यू दिलेत मी, तेच एमसीक्यू तुम्हाला यूटीच्या वेळेस पेपर मध्ये असणार आहे, तेच एमसीक्यू, त्याच्या बाहेर पेपर कुठेही जाणार नाही। एमसीक्यू सुद्धा दिले, पेपर 1 आणि पेपर 2 चे दोन्ही एमसीक्यू तुम्हाला तिथं दिलेत। ऍप मध्ये जा, डायरेक्ट बॅच मध्ये जा, परचेस करा, डायरेक्ट अभ्यासाला लागा, काही नाही। त्यामध्ये तुम्हाला लेक्चर देतो, त्या नोट्स सोबत हँड रिटन नोट्स पण आहे, डायरेक्ट घ्यायचे नोट्स तुमचे स्वतः सेल्फ नोट्स करायचे आणि अभ्यासाला लागायचं, दुसरं काही नाही। पेपर येऊस तर फक्त रिव्हिजन करत राहायचं। आणखी एक तुमची पेपर होईपर्यंत तुम्हाला एक्झाम सुद्धा, प्रत्येक पॉइंटर एक्झाम सुद्धा यामध्ये पाहायला मिळतील। प्रत्येक संस्कृत वर्ण परिचय यावरती एक्झाम असन, त्यांना संज्ञा प्रकरण, प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला एमसीक्यू बेस कसे एक्झाम वगैरे तुम्हाला सगळे काही याला पाहायला मिळेल। त्यासोबत आणखी झालं तर तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा शेवटला जेव्हा पेपर वगैरे भेटतील त्यावेळेस तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा भेटून जातील, ज्यावेळेस तुम्हाला पेपरच्या आदल्या 15-20 दिवस अगोदर तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करण्यासाठी पेपर सुद्धा भेटून जातील। आणखी एक झालं, त्यासोबत आणखी एक डाऊट सॉल्विंग सेशन सुद्धा आपण ठेवणार, जे की 24x7 असणार, किंवा त्यासोबत आणखी तुम्हाला जे विद्यार्थी झूम मीटिंग वगैरे इंटरेस्ट असेल तर त्यानुसार आपण डाऊट सॉल्विंग सुद्धा ठेवणार। आणि तसं पर्सनली गायडन्स सुद्धा मी देणार, कोणाला डाऊट असेल तर 24x7 माझा नंबर असेल की जो की स्क्रीनवर येईल तुम्हाला इथं, तर तो नंबरवर तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करा, कॉल करा, डायरेक्ट विचारू शकता, मी ह्या बॅचचा विद्यार्थी आहे सर, मला असं या रिलेटेड डाऊट आहे, मला सांगा, तर तुम्हाला सगळं काही डाऊटचं सगळं सोल्युशन काढलं जाईल, सगळं दिलं जाईल। त्यामुळे माझं जे पर्सनल गाईड 24x7 तुम्हाला बॅच मध्ये सगळं काही इन डिटेल भेटेल। तुम्हाला अभ्यास नसेल होत, अभ्यासापासून टाइम टेबल पासून त्याचा अभ्यास कसा होऊन कशा प्रकारे हा विषय क्लिअर करता, इन डिटेल सगळं काही मार्गदर्शन यामध्ये तुम्हाला भेटून जाईल। यामध्ये तुम्ही रिपीटर जरी असाल तर तुम्हाला सगळं काही भेटून जाईल, फक्त एका पॉकेट मनी फीस मध्ये। आता ते पुढे नंतर बघूया आपण काय म्हटले, आता पर्सनल गायडन्स झालं। आणखी आता गायडन्स कधीपर्यंत करणार सर, तुम्ही पेपरच्या अगोदर आमची साथ सोडणार का, तर नाही, तुमची जोपर्यंत वायवा होत नाही संस्कृतची तोपर्यंत माझं मोटिवेशन गायडन्स सगळं काही इन डिटेल सगळं करेल। तुम्हाला जो काही पर्सनल डाऊट असेल काय असेल तर पेपर तुमचा वायवा जोपर्यंत होत नाही, ज्या दिवशी तुमचा वायवा वगैरे संपल त्यानंतर पण आपण आहे, पण शेवट वायवा जोपर्यंत तुमचा संपल, वायवापर्यंत मी आहे सोबत। ज्या दिवशी तुमचा वायवा संपला, पेपर छान गेले, त्या दिवशी तुम्ही मला हात जोडले तरी चालेल की सर आता आम्ही पास झालो, तुमचं आम्ही पास झालं, सेकंड इयरला आम्ही तुमच्या कोर्समध्ये येऊ शकता, त्यावेळेस सुद्धा येऊ शकता तुम्ही, काही नाही आपलं। त्यामुळे तुम्हाला टिल वायवापर्यंत सुद्धा आपली साथ राहील, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, जोपर्यंत मी इथं आहे ना तुम्हाला विषय हा क्लिअर झालाच पाहिजे। आणखी तर झालं ते आपलं एवढं होतं फीचर ऑफ दिस बॅच। आता बॅचची प्राइस किती, आता विद्यार्थी म्हणजे सर आम्हाला सगळं काही आवडलं, बॅचची प्राइस सांगा, तर बॅचची प्राइस ठेवली आपण 999 रुपये, पॉकेट मनीची फीस मध्ये काही नाही, 999 रुपये एक सिंगल सब्जेक्ट। कारण तुम्हाला एक सांगतो, जो आपला सब्जेक्ट आहे कोणता, जे बॅक जर सब्जेक्ट लागला तर 1200 ते 1300 रुपये होती काहीतरी फीस असती, जे रिचेकिंगला टाकतात बरं, रिचेकिंगची फीस असती। त्यासोबत आणखी आता रिचेकिंग तर काय होत नाही, आता रिकाउंट आले, ज्यांना माहिती आहे त्यांना खरंच माहिती आहे की ज्यांना रिचेकिंग राहिलेलं नाही विषयाला रिकाउंट आलेला आहे, त्यामुळे रिकाउंट मध्ये कुठेही मार्क वाढत नाही, जेवढे मार्क पडले 99 तर 99च पडतात, 100 कुठे होत नाही। त्यामुळे रिचेकिंगला 1000 रुपये धरा, 1000 रुपये धरा, आणि त्यासोबत परीक्षा फीस 1500 रुपये धरा, 2500 रुपये ते गेले, आणि त्यासोबत तुमचे आणखी एक्स्ट्रा काहीतरी फीस वगैरे घेतली तर 3000 रुपये तुमचे या विषयाला बॅक लागला राहील, आणि त्यानंतर बॅक लागला वेगळं मेंटली जे प्रेशर येतं ते तर वेगळंच आहे, त्याच्यापेक्षा 1000 रुपये, आता ते मी सांगतो 1000 रुपये पण नाही, आणखी मायनस करून 999 मध्ये जे विद्यार्थी आज तारीख 5 ते 8 तारखेपर्यंत हा कोर्स बाय करतील तर त्यांना डायरेक्ट 200 रुपयाचा आपण ऑफ देत आहे। डायरेक्ट हा जो 999 कोर्स आहे तर त्यांना डायरेक्ट 799 हा कोर्स पडून जाईल, जे किती 5, 6, 7 आणि 8 तारखेपर्यंत, 8 तारखेच्या रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला हा कोर्स फक्त 799 पर्यंत भेटून जाईल। 8च्या नंतर नाही, 8च्या नंतर आपण 1000 रुपयाला कोर्स होऊन जाईल, 200 रुपयाचा डिस्काउंट देते। ज्या विद्यार्थी इच्छुक असेल तर नक्की या, तुम्ही बघा आमचे लेक्चर कसे आहेत काय नाही, युट्यूबवरती जाऊन बघू शकता, खूप विद्यार्थ्यांना आवडते। तुमचे सिनियर असतील, कोणी झाले पास वगैरे, त्यांना नक्की विचारा बीएमएस मराठी संस्कृतचे लेक्चर कसे आहेत, कारण त्यांना माहिती एक्सपेक्टेड एमसीक्यू वगैरे कसे होते काय नाही, की जे दिले तेच पेपरला उतरलं, आपला हा शब्द आहे, जे दिलं तेच पेपरला आले। आणखी एक सांगतो, अन्वय लेखनचा तुम्हाला हा व्हिडिओ जाऊन पहा, अन्वय लेखनचा मी एक व्हिडिओ टाकलेला युट्यूबवरती, त्यामधले जे अन्वय तर तेच अन्वय कुठे आलेत, युटीला आलेत, आता सप्लीचा जो पेपर झालाय तोच अन्वय युटीला आलेत। तर त्यामुळे सांगतो फक्त विश्वास ठेवा, दुसरं काय नाही, जे देतोय तेवढाच करा, ह्या बाहेर पेपर कुठेही येणार नाही। अशा प्रकारे आपण पूर्ण हा कोर्स बद्दल माहिती होती। ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक असेल तर नक्की जा, बीएमएस मराठी ॲप आहे आपलं, प्ले स्टोर वरती जा, डाउनलोड करा। आणखी काही iOS युजर असतील, आयफोन युजर असतील त्यांच्यासाठी क्लास प्लस ॲप डाउनलोड करा, आपल्या जे आय स्टोर असतं क्लास प्लस ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये गेले तर VW कॅपिटल मध्ये VWJADC हा ऑर्गनायझेशन कोड टाका आणि आपला नंबर लॉग इन करा, आपलं बीएमएस मराठीचा ॲप तिथं तुमचं ओपन होऊन जाईल। तिथून जाऊन डायरेक्ट तुम्ही बाय परचेस केलं तर डायरेक्ट आपलं आहे, तिथून तुम्ही जाऊन परचेस करू शकता। आयफोन युजरसाठी वेबसाठी पण आहे, वेबसाठी ज्यांना लॅपटॉप वगैरे पीसी वगैरे युजर असेल ते सुद्धा यामध्ये पाहू शकतात। तर अशा प्रकारे इन डिटेल कोर्स आहे, जा
3 दिवसात टाइम आहे फक्त, यामध्ये तुमचा विषय, कारण की तुम्हाला जर विषय अवघड जात असेल दुसऱ्याची वाट बघू नका, स्वतःपुरतं स्वतः बघा, स्वतःचा अभ्यासाला लागा, कारण की विद्यार्थी बाकी अभ्यास करत असं पण कोणी कोणाला सांगत नसतं, त्यामुळे स्वतःच बघा, चांगला अभ्यास करा, विषयामध्ये पास व्हा आणि पुढच्या वर्गात जा, एवढंच आहे, दुसरं काही नाहीये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.